कोपर्डीच्या घटनेला वर्ष होऊनही आरोपींना शिक्षा झाली नाहीये, याला प्रशासन आणि सरकार जबाबदार आहे अशी टीका खासदार सुप्रिया सुळेंनी केली। कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येत आहेत। आज पुणे जिल्हा परिषद कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला। यावेळी प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळेंनी सरकार आणि प्रशासनाला धारेवर धरलं। कोपर्डी घटनेसंदर्भात भाष्य करताना सुप्रिया सुळेंनी काय म्हटलं नेमकं बघूया। ताई, 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे। पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे या खटल्याबाबत जे काही आहे ते म्हणजे अजूनही तो खटला सुरू आहे। दुसरी गोष्ट की या घटनेनंतर जो काही मराठा समाजाचा मोर्चा संपूर्ण राज्यभरात पाहायला मिळाला होता, मराठा समाजाच्या मागण्या या मोर्चाच्या निमित्ताने पुढे आलेल्या होत्या, त्याचंही पुढे काही झालेलं नाहीये। प्रशासन आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला होता की फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये करून आम्ही 6 महिने ते वर्षाच्या आत त्यांना फाशीची शिक्षा देऊ। आज ते झालेलं नाही, त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही जमलेलो आहोत। या विषयाचं गांभीर्य एक आई म्हणून, एक मुलगी म्हणून मी स्वतः समजू शकते। त्याच्यामुळे ह्याच्यात फारसं राजकारण न आणता एक सामाजिक प्रश्न म्हणून आपण सगळ्यांनी ह्याच्याकडे बघितलं पाहिजे। पण हे प्रशासनाचं तितकंच अपयश आहे, म्हणून आम्ही आज प्रशासनाकडे दाद मागायला त्या मुलीच्या कुटुंबामुळे आणि महाराष्ट्राच्या समस्त महिला आणि कुटुंब, हा काही महिलांचा प्रश्न नाही आहे। जसे तुम्ही एका मुलीची आई असाल तशी मी एक आहे, त्याच्यामुळे हा माणुसकीचा प्रश्न आहे, हा माणुसकी आणि सामाजिक प्रश्न आहे। हा जो खटला सुरू आहे त्याबद्दल तुम्ही समाधानी आहात का? ज्या पद्धतीने हा खटला सुरू आहे, हा माझी एवढीच विनंती आहे सरकारला की अशी घटना परत होऊ नये। कुणाच्याच घरातल्या मुलीला बलात्कार फार पुढची गोष्ट आहे, पण तिची छेडछाडी होऊ नये। जो अधिकार एका मुलाला मिळतो तोच अधिकार एका मुलीला मुक्तपणे मोकळा श्वास घेऊन, शिक्षण असेल, आरोग्य सेवा असतील, नोकरी असेल, ह्याच्यात तिला ही गोष्ट तिचा अधिकार आहे, तो तिला मिळालाच पाहिजे। त्यामुळे प्रशासनाने आणि एक समाज म्हणून आपण प्रबोधनाचे कार्यक्रम घेऊन एखाद्या गोष्टीला जर चांगला न्याय फास्ट ट्रॅक कोर्टमधून फाशीचा निर्णय पटकन घेऊन टाकला तर कदाचित या गोष्टींना थोडासा होईना चाप नक्कीच बसेल। स्मारक व्हावं का नाही ही इच्छा तिच्या कुटुंबाची आणि तिच्या आई वडिलांची असावी। मला नाही वाटत आपण कोणी त्याच्यात पडावं, तो अधिकार आपल्याला नाही आहे। धन्यवाद। तर सुप्रिया सुळेंचं म्हणणं आहे की 1 वर्षामध्ये ज्या वेगाने हा खटला चालायला हवा होता त्या वेगाने तो खटला चाललेला नाही आणि हे प्रशासनाचं, राज्य सरकारचं अपयश आहे आणि त्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज राज्यभरात हे आंदोलन करण्यात येत आहे। कॅमेरामन विजय राऊत, समंदार गुंजारी, ABP माझा, पुणे।